नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत एपीएमसी वाहतूक शाखा 2024 विशेष जनजागृती मोहीम एपीएमसी वाहतूक विभाग नवी मुंबई डॉक्टर सीताराम विश्वनाथ सामंत विद्यालय सेक्टर 22 तुर्बे वाहतूक विभाग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पोलीस विभाग पोलीस निरीक्षक विमल भिडवे मॅडम, दीपेश चव्हाण साहेब, PSI बारसकर साहेब, हिराजी राऊत साहेब, गणेश बनकर, जयपाल गायकवाड, शरद भोसले हे उपस्थित होते। शिक्षक आणि कर्मचारी सुनील एकनाथ कोडी मुख्याध्यापक माध्यमिक, श्री लक्ष्मण वामन माडी मुख्याध्यापक प्राथमिक, श्री रावण धनगर पर्यवेक्षक, श्री वसंत पाटील, श्री संतोष भोईर, अनुष्का कांदळगावकर, सविता पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते। विशेष पाहुण्या म्हणून माजी सभापती शुभांगीताई पाटील उपस्थित होत्या। जनजागृती शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात रॅलीमध्ये सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई। मॅडम, हे आज विशेष जनजागृती होती, ही रॅली कुठून आणि कुठपर्यंत काढण्यात आली होती? आजची रॅली ही वाहतूक सुरक्षा मोहीम जी चालू आहे आमची पूर्ण नवी मुंबई आयुक्तालयामध्ये, तर माननीय DCP श्री काकडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही विविध कार्यक्रम राबवलेले आहेत। तर आज सामंत विद्यालयातली जी ही रॅली आहे ती आपण सामंत विद्यालय ते पूर्ण तुर्बे गावामध्ये ह्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 300 विद्यार्थी आहेत। तर त्यांच्याकडून आपण वेगवेगळ्या घोषणा देऊन जनतेला आणि वाहन चालक यांना सर्व वाहतुकीचे नियम सांगण्याकरिता व प्रबोधन करण्याकरिता आपण मुलांच्या थ्रोनी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून पोलिसांचं तर ऐकत नाही, परंतु लहान मुलांनी सूचना दिल्या आणि त्यांनी जे काय बोर्ड वगैरे घेऊन लोकांना प्रबोधन केलेलं आहे, तर याच्यातून गावकऱ्यांमध्ये काहीतरी नियम पाळण्यामध्ये फरक पडेल याकरिता आम्ही या संकल्पनेतून ही रॅली काढलेली आहे। तर सदर रॅलीकरिता सामंत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माळी सर, त्यांचा कोळी सर, त्यांचा संपूर्ण स्टाफ, आमचा स्टाफ यांनी अतिशय आम्हाला सहकार्य केलेलं आहे। तर मी सरांचे आभार मानते। तसेच ज्या लहान मुलांमुळे हे सगळं शक्य झालं, एवढा दूर सर्व तुम्ही लोक चालत गेलात, तर सर्वप्रथम मुलांचे पण मी आभार मानते, धन्यवाद देते। मुलांसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी। एक शेवटचा प्रश्न आहे, आता अर्धा 1 किलोमीटर तुमची रॅली होती, यामध्ये नियम मोडणारे किती लोक नागरिक भेटलेत का तुम्हाला? रॅलीमध्ये पण नियम मोडणारे जे काय सीट बेल्ट वापरलेलं नाही आहे, ज्यांनी हेल्मेट घातलेलं नाही आहे, असे जे लोक भेटले त्यांनाही आपण या मुलांच्या समोर वाहतुकीचे नियम समजून सांगून त्यांना तिथे फाईन मारण्यात आलेला आहे व त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या मुलांकडे बघून हे मुलं जर नियम पाळण्यासाठी समाजासाठी एवढं जीव तोडून अगर फिरतायत उन्हात, तर आपल्याला नियम पाळणं गरजेचं आहे अशी त्यांची भावना झालेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की यापुढे आम्ही नियम पाळू। मॅडम, काय सांगाल? भिडवे मॅडम आणि पूर्ण त्यांच्या स्टाफच्या माध्यमातून विशेष जनजागृती करण्यात आली, काय सांगाल? पूर्ण घेतले आपण रॅली। खूप छान असा उपक्रम त्यांनी राबवला आहे की तुम्ही बघता की काही लोक वाहतुकीचे नियम सातत्याने तोडत असतात, पण हा जो आठवडा असतो तो पोलिसांचा नेहमीच जनजागृतीचा आणि विशेष कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात। त्यानिमित्त अवेअरनेसही होते आणि आमची शाळा सातत्याने अशा नवीन नवीन उपक्रमात भाग घ्यायला आम्हालाही आवडतं, त्याच्याकरून त्यांचे पालकही जागृत होतात। मुलं उलट आम्ही बघितलं आहे की मॅडमनी जसं यांच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या की वाहतुकीचे नियम असा छान असा उपक्रम होता, त्या माध्यमातून मुलं इतकी जागृत झाली की त्यांच्या पालकांनाही त्यांनी वाहतुकीचे नियम असे व्यवस्थितपणे सांगितलं आणि छान उपक्रम त्यांच्या माध्यमातून केला जातो। नाही, नागरिकांना काय सांगाल? आता हे मोठ्या संख्येने मुलं उपस्थित होते, यांचा स्टाफ मोठा उपस्थित होता, तरीसुद्धा लोकांनी नियम मोडण्याचा प्रयत्न केला, त्या लोकांना काय मेसेज द्याल तुम्ही? मी लोकांना एवढंच सांगेल की जीवन हे खूप अनमोल असतं। जेव्हा ज्याच्या घरातनं एखादा माणूस जातो त्याला त्या कुटुंबावर काय बेततं हे तो कुटुंबच जाणू शकतो। तर माझी विनंती आहे लोकांनी की जे बाईक चालवतात त्याने हेल्मेट घालावं, वाहतुकीचे नियम पाळावे, गाडी येते वगैरे सिग्नल तोडून जाऊ नये। सिग्नल तोडल्यामुळे खूप अपघात होतात। आता यांनी एवढी जनजागृती असूनही मी एक उदाहरण देते। 4 दिवसापूर्वीच आपलं वाशीचं जे आरेंजा सर्कलचं सिग्नल आहे, सिग्नल चालू झाला
आणि इकडचा चालू केला राईट साईडचा आणि लेफ्ट साईडचा बंद होता सिग्नल, तो बाईकवाला इतका वेगाने आला की तो त्या गाडीवाल्याने चारचाकीवाल्याने गाडीचा ब्रेक दाबला म्हणून ते अपघात टळलं, अदरवाईज तो गाडीच्या खाली आला असतं. म्हणजे इतकं करू नका. घाई असली तर थोडीशी घाई असले तर आपलं अतिघाई ते संकटात नाही, हे वाक्य आहेच. त्या घाईमुळे आपलं जीवन अनमोल आपण घालवतो. विनंती आहे की वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट घाला. सर काय सांगाल, तुमच्या मार्गदर्शन एकदम चांगलं दिसतं तुमच्या शाळेचं, कारण मुलांच्या वागणीनुसार एकदम तुमचं नियोजन एकदम नियोजनबद्ध आहे. तर काय सांगाल लोकांना, नागरिकांना काय सांगाल? थँक्यू. मी सुनील कोळी, मुख्याध्यापक डॉक्टर सामंत विद्यालय तुर्भे. वाहतूक शाखेचे नवी मुंबईचे अधिकारी काकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी बिडवे मॅडम आणि सूर्यकांत बावस्कर सर यांनी आज हा उपक्रम घेतला वाहतुकीच्या नियमांबद्दल. त्याबद्दल मी अगोदर त्यांचे आभार मानतो. खरं तर आपला भारत देश सर्व बाबतीत आता विकसित आहे, खूप वेगाने प्रगती होत आहे. पण रस्ता वाहतुकीत किंवा ट्रॅफिकच्या बाबतीत आपण इलिटरेट आहोत. अगदी उच्च शिक्षित लोकसुद्धा वाहतुकीचे नियम पाळत नाहीत आणि मग दरवर्षी हजारो लोकांचे रस्ता अपघातात मृत्यू होतात. आणि ह्याच्यासाठी जनजागृती होय म्हणून उद्याचे नागरिक असलेल्या माझ्या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम मॅडमने राबवला. मी तुमचे आभार मानतो आणि असेच कार्यक्रम आपण राबवत चला. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आता काय सांगशील तू? आता अर्धा 1 किलोमीटर तुमची रॅली होती, फ्लॅग लावून तुम्ही लोकांना जनजागृती केली, काय सांगू? आम्ही या अभियानाअंतर्गत लोकांना हा संदेश देत आहोत की वाहतुकीचे नियम पाळा आणि पोलिसांनाही तुम्ही सहकार्य करा. बाईकवर असल्यानंतर घाई जास्त वेगाने गाडी चालवू नका. हेल्मेटचा वापर करा. सीट बेल्ट, कारमध्ये असल्यानंतर सीट बेल्ट लावा. मोबाईलचा वापर करू नका. सिग्नल तोडू नका. ह्याची आम्ही त्यांना जे लोक ड्रिंक करून गाडी चालवतात त्यांना काय मेसेज द्यायचा? ड्रिंक करू नका. ड्रिंकमुळे आपण जास्त घाई करतो, त्यामुळे दुसऱ्यांनाही त्याच्यात अपघात होऊ शकतो दुसऱ्यांना. आता तुम्ही रॅली काढली आणि नियम मोडणारे पण नागरिक भेटले आपल्याला, तर त्यांना काय मेसेज द्याल? त्यांना असं मेसेज करायचं की हेल्मेट घालावे, दारू पिऊन गाडी नको चालवणे, कारण की त्यांचाही त्रास होतो, त्यांना पण त्रास होतो. त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांनी हेल्मेट वापरावे. कारण की आता आम्ही रॅलीला गेलो, त्याने जर ओव्हर स्पीड जर असतं तर एखाद्या पोरांचा ॲक्सिडेंट होतो आणि ते अपघात होतात. त्यांनाही बी दुखापत आणि जे पुढचे ज्यांचा त्यांनाही बी दुखापत होते. म्हणून सीट बेल्टचा वापर करे आणि दारू न पिऊन गाडी न चालवणे.